प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे निगेटिव्ह वाक्य शिकूनच घ्या आज. मागच्या पार्टमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे पॉझिटिव्ह वाक्य शिकलो. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, त्याचं इंग्रजी कसं करायचं हे सुद्धा आपण मागच्या पार्टमध्ये बघितलंय. म्हणून मागचा पार्ट एकदा नक्की बघा, नाहीतर तुम्हाला असं वाटेल का शिकवलं नाही आणि डायरेक्ट वाक्य बनवायला सुरुवात केली. पण असं नाहीये, मागच्या पार्टमध्ये शिकवून झालेलं आहे. तुम्हाला आपली काम चलाव मेथड आठवते का ज्या पण मराठी वाक्याच्या शेवटी लाली लेलो अधिक आहे येतं ते वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतं. पण जर वाक्य निगेटिव्ह असेल तर या लाली लेलो सोबत नाही सुद्धा येतं. आणि याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच असतील. व्हिडिओ पॉज करून एकदा ते शांतपणे वाचून घ्या आणि बघा का प्रत्येक वाक्यामध्ये नाही हा शब्द आलाय, म्हणजेच हे निगेटिव्ह वाक्य आहेत. आता इंग्रजी करण्यासाठी आपण काय करतो बरं, का सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे क्रिया करणारा घेतो, त्याच्यानंतर हॅज हॅव घेतो आणि मग V3 लावतो. पण जर वाक्य निगेटिव्ह असेल तर हॅज हॅवच्या नंतर तुम्हाला नॉट सुद्धा लावावं लागेल, जसं हॅज नॉट आणि हॅव नॉट. बस एवढंच एक चेंज करायचं, बाकी सर्व सेम राहील. आणि लक्षात ठेवा, बोलताना शक्यतो हॅज नॉटला हॅझंट आणि हॅव नॉटला हॅवंट बोलतात. आता काही एक्झाम्पल्स बघू. तो झोपला आहे, ही हॅज स्लेप्ट. असे वाक्य आपण मागच्याच पार्टमध्ये बनवायला शिकलो. पण आता मला निगेटिव्ह वाक्य बोलायचं आहे का, तो नाही झोपलाय, तर याचं इंग्रजी होईल ही हॅज नॉट स्लेप्ट किंवा ही हॅझंट स्लेप्ट. आता तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा बरं का. ती कॉलेजला गेली आहे, शी हॅज गॉन टू कॉलेज. पण ती कॉलेजला नाही गेली आहे, याचं इंग्रजी काय होईल बरं, शी हॅझंट गॉन टू कॉलेज. मी फॉर्म सबमिट केला आहे, आय हॅव सबमिटेड द फॉर्म. पण मी फॉर्म सबमिट नाही केलाय, याचं इंग्रजी काय होईल बरं, आय हॅवंट सबमिटेड द फॉर्म. आम्ही हा मूव्ही बघितला आहे, वी हॅव वॉच्ड दिस मूव्ही. पण आम्ही हा मूव्ही नाही बघितलाय, वी हॅवंट वॉच्ड दिस मूव्ही. राजूने मला सांगितलं आहे, राजू हॅज टोल्ड मी. पण राजूने मला नाही सांगितलंय, राजू हॅझंट टोल्ड मी. आता नुसते व्हिडिओज नका बघू, मी व्हॉट्सअप चॅनलवरती लेसनच्या नोट्स, PDF आणि प्रॅक्टिससाठी वाक्य सुद्धा देतो, जे तुम्हाला पेड क्लासमध्ये सुद्धा नाही भेटत. तर याचा फायदा करून घ्या, मागे राहू नका. आता पुढच्या पार्टमध्ये आपण हॅज बीन आणि हॅव बीन कुठे वापरतात, त्याचा अर्थ काय होतो हे सर्व शिकणार आहोत. तर म्हणून फॉलो आणि शेअर नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढचा पार्ट सुद्धा मिळेल. थँक्यू.